अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री जगद्गुरु चतुर्वक्त्र शिवाचार्याय नमः. ओम शिवाय नमः. कठोराय त्रिपुरांतकाय नमः. वृषांकाय वृषभारूढाय नमः. भस्मोधूलितविग्रहाय सामप्रियाय नमः. त्रिमूर्तये. जैसे सहज घडते दान तैसे चालले ग्रंथ लेखन. तुझ्याकडून घेऊन ज्ञान तुझे तुलाच अर्पितो. असो अध्यायात मागील पूर्ण जहाले भक्तस्थल. आता षटस्थलातील दुसरे स्थल माहेश्वर स्थल विवरितो. रेणुकाचार्य अगस्त्यास करीती शिवसिद्धांतोपदेश. भाग्यवंत म्हणून आपणास तो लाभला ग्रंथात. भक्तस्थल करुनी श्रवण अगस्त्य गेले आनंदून. मग त्यांनी केला प्रश्न जगद्गुरु रेणुकांना. अंगस्थलांतर्गत माहेश्वर स्थल. अगस्त्य उवाच. भक्तस्थलं समाख्यातं भवता गणनायक. केन वा धर्मभेदेन भक्तो माहेश्वरो भवेत्. हे प्रमथनायक भक्तवरद. भक्तस्थलाचे आचार भेद निरूपिले आता करा विशद. माहेश्वर स्थल संपूर्ण पिंडस्थलापासून चालत आला त्रिविध दान स्थलापर्यंत. असा परिपक्व झालेला भक्त तो कसा होतो माहेश्वर. त्याचे कोणते आचार. माहेश्वर स्थलाचे किती प्रकार. हे जगद्गुरु सविस्तर निरूपावे सुस्पष्ट. अगस्त्य मुनीचा ऐकून प्रश्न प्रसन्नले रेणुकाचार्यांचे मन. शांत स्वरात मंद हसून बोलले अगस्त्य मुनीसी. श्री रेणुक उवाच. केवले सहजे दाने निष्णातः शिवतत्परः. ब्रह्मादिस्थानविमुखो भक्तो माहेश्वरस्मृतः. भक्तेर्यदा समुत्कर्षो भवेद्वैराग्यगौरवात्. तदा माहेश्वरः प्रोक्तो भक्तः स्थिरविवेकवान्. मिळावे ब्रह्मादिकाचे ज्ञान जो सदैव मुक्त ह्या आशेपासून. ऐसा निस्पृह शिवनिष्ठ पूर्ण भक्तस्थलातील जो भक्त. तो जेव्हा सहज दानात होई परिपक्व अत्यंत. तेव्हा तोची शिवभक्त होतो जाण माहेश्वर. निष्ठा भक्ती त्याच्या ठाई दृढवसे अगस्त्या पाही. शिवा वाचून अन्य काही तो नसेची जाणत. जैसा स्वाती नक्षत्रामधला पाऊस थेंब शिंपीत पडला. तो तेजाळ मोती जहाला. मग पुन्हा न होय जलबिंदू. जलाचे होते हिमजाण ते पुन्हा जलरूप करी धारण. जलाचे बाष्प होऊन तेही पुन्हा जल होई. परी शिंपल्यातला मोती पुन्हा जल न होय निश्चिती. तैसी निष्ठा भक्तीची स्थिती माहेश्वर साधकाच्या. शिवावरी निष्ठा जडली ती तेथेच स्थिर झाली. काही केल्या कोणे काळी अन्यस्थळी जाईना.
जैसी अखंड तैलधार ती खंडित न होई क्षणभर तैसा चित्तवृत्तीत शंकर समग्र व्यापूनि राहिला शिव आनंद सागर पवित्र त्याच्याशी जुळले एकदा सूत्र ते अखंड राखणे एकमात्र हीच निष्ठा भक्ती असे श्रद्धा भक्ती जी भक्तस्थलात तीच होऊनी परिणत येते माहेश्वर स्थलात जाण निष्ठा भक्ती ती शिवभक्ताच्या अंगी जाण वैराग्य दृढ मांडे ठाण तेणे उत्कर्षाचे गगन स्पर्शे भक्ती अंतरीची ऐसा विवेकी पुरुष स्थिर त्यासी म्हणावे माहेश्वर नित्यानित्य आत्मानात्म विचार दृढ जाचा बुद्धीत माहेश्वरस्थलं वक्षे यथोक्तं शम्भुना पुरा माहेश्वर प्रशंसादौ लिंगनिष्ठा ततः परम् पूर्वाश्रयनिरासश्च तथाद्वैतनिराकृतिः आह्वानवर्जनं पश्चात् अष्टमूर्तिनिराकृतिः सर्वगत्वनिरासश्च शिवत्वं शिवभक्तयोः एवं नवविधं प्रोक्तं माहेश्वरमहास्थलम् अगस्त्यापूर्वी कथिती शंकर माहेश्वर स्थलाचे प्रकार ते तुझ सांगतो सविस्तर ऐक चित्त देऊनी पहिले माहेश्वर प्रशंसास्थल दुसरे लिंगनिष्ठास्थल तिसरे पूर्वाश्रय निरसन स्थल अद्वैत निरसन ते चौथे पाचवे आव्हान निरसन सहावे अष्टमूर्ती निरसन सातवे सर्वगत्व निरसन आठवे शिव जगन्मय स्थल भक्त देहिक लिंगस्थल नववे ऐसे नऊ भेद जाणावे वीरशैवांनी जाणूनी घ्यावे सर्व विचारपूर्वक माहेश्वर प्रशंसास्थल आदितः क्रमशो वक्षे स्थलभेदस्य लक्षणम् समाहितेन मनसा श्रूयतां भवता मुने विश्वस्मादधिको रुद्रो विश्वानुग्रहकारकः इति यस्य स्थिरा बुद्धिः स वै माहेश्वर स्मृतः उपरोक्त उपस्थले नवविध क्रमाक्रमाने करितो विशद श्रवण करी आनंद पूर्वक हे अगस्त्य मुने प्राणिमात्र विश्वातील ज्याचे कृपापोषित सकल ब्रह्मा विष्णु आदि सकल देवांहूनी श्रेष्ठ जो तो रुद्रची एकमेव सर्व देवांचाही देव तोची महान हा दृढ भाव ज्याचा तोची माहेश्वर विश्वपती महेश्वरावर आढळ निष्ठा ज्याची अपार तो भक्तची माहेश्वर आहे ऐसे जाणावे ब्रह्माद्यैर्मलिनप्रायै निर्मले परमेश्वरे साम्योक्तिं यो न सहते स वै माहेश्वराभिदः ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मादीनां महानिति बुद्धियोगात्तदासक्तो भक्तो माहेश्वर स्मृतः
आणव माया कार्मिक मलत्रय यांनी युक्त ब्रह्मादी देव ते अजन्मा अनादि परशिव याच्याशी कधी तुळतीना जरी कोणी करी तुलना तर जो सहन करीना तोची माहेश्वर जाणा शिवनिष्ठेत तत्पर सृष्टिकर्ता ब्रह्मदेव त्याने निर्मिले प्राणी सर्व त्यांचा प्रेरक परशिव आणि श्रेष्ठ सर्वांहूनी ऐसा दृढ बुद्धियुक्त जो परशिवा ठाई आसक्त तोची माहेश्वर खचित सत्य जाण घटोद्भवा ब्रह्मादिदेवता जालं मोहितं मायया सदा अशक्तं मुक्तिदाने तु क्षयातिशयसंयुतम् अनादिमुक्तो भगवान् एक एव महेश्वरः मुक्तिदश्चेति यो वेद स वै माहेश्वरः स्मृतः ब्रह्मा विष्णुवादी देवता जाण असती जन्म मरणाधीन त्यांच्यावरी असे आवरण दाट माया शक्तीचे म्हणून जीव मात्रासी मुक्त करायासी त्या असमर्थ षट संपत्तीयुक्त अनादिमुक्त महेश्वर समर्थ मुक्तिदाता ऐशा जाणिवेने जो युक्त तोची माहेश्वर भक्त अगस्त्या जाणावे निश्चित लक्षण हे माहेश्वराचे क्षयातिशयसंयुक्ता ब्रह्म विष्णुआदिसम्पदः तृणवन्मन्यते युक्त्या वीरमाहेश्वरः सदा शब्दस्पर्शादिसम्पन्ने सुखलेशे तु निःस्पृहः शिवानन्दे समुत्कण्ठो वीरमाहेश्वरो भवेत् ब्रह्मादी देवांचे ऐश्वर्य त्यांच्या पाठी वृद्धिक्षय म्हणून ते तृणवत्मानी सर्व तोची वीर माहेश्वर शब्दस्पर्शादी विषयांपासून जो सुखलेश होई उत्पन्न त्याविषयी जो निरीच्छपूर्ण तोची वीर माहेश्वर अवीट परमसुख नित्य जात तो शिवानंद भावा प्राप्त यासाठी जो उत्कंठित तोची वीर माहेश्वर परस्त्री संगनिर्मुक्तः परद्रव्यपराङ्मुखः शिवार्थकार्यसम्पन्नः शिवागमपरायणः शिवस्तुतिरसास्वाद मोदमानमनाशुचिः शिवोत्कर्षप्रमाणानां सम्पादनसमुद्यतः निर्ममो निरहङ्कारो निरस्तक्लेशपञ्जरः अस्पृष्टमदसम्बन्धो मात्सर्यावेशवर्जितः दूर परस्त्री संगापासून परद्रव्याकडे पाहिना चुकून शिवकार्यात सदैव मग्न तोची वीर माहेश्वर शिवागमांच्या अध्ययनात पवित्र जो सर्वदा रत होय शिवस्तुती रसाने प्रमुदित तोची वीर माहेश्वर शिवश्रेष्ठत्व जे सिद्ध करीत ते ग्रंथ करी संग्रहित जो ममत्व शून्य अहंकार रहित तोची वीर माहेश्वर
मुक्त पंचक्लेश पिंजऱ्यातून जो ज्ञाननभी करी भ्रमण, मुक्त मदमत्सरापासून तोची वीर माहेश्वर. निरस्त मदनोन्मेषो निर्धूत क्रोध विप्लवः, सदा सन्तुष्ट हृदयः सर्वप्राणिहिते रतः. निवारणसमुद्योगी शिवकार्यविरोधिनाम्, सहचारी सदा कालम् शिवोत्कर्षाभिदायिभिः. शिवापकर्षसम्प्राप्तौ प्राणत्यागेऽप्यशङ्कितः, शिवैकनिष्ठः सर्वात्मा वीरमाहेश्वरो भवेत्. कामवेगापासूनि पूर्णमुक्त, सदा संतुष्ट क्रोधरहित, मग्न प्राणी मात्र कल्याणात तोची वीर माहेश्वर. जे रोधिती शिवकार्याप्रत, त्यांचा पूर्णतः करीन निप्पात, रमे शिवभक्त सहवासात तोची वीर माहेश्वर. साहेना शिवाचा अवमान, त्यासाठी करी प्राणार्पण, शिवैकनिष्ठ जो सर्वात्मा पूर्ण तोची वीर माहेश्वर. ऐसा शिवयोगी माहेश्वर, त्याची लक्षणे सविस्तर तुझ निरूपिली आता सादर, होई पुढे श्रवणासी. लिंगनिष्ठास्थल. अस्य माहेश्वरस्योक्तम् लिंगनिष्ठा महास्थलम्, प्राणात्ययेऽपि सम्पन्ने यदत्याज्यं विधीयते. अपगच्छतु सर्वस्वं शिरच्छेदनमस्तु वा, माहेश्वरो न मुञ्चेत लिंगपूजा महाव्रतम्. प्राणावरती आले संकट, तरी लिंग त्याग नोहे इष्ट. ऐसे मानितो जो लिंगनिष्ठ, तोची लिंगनिष्ठ स्थली. संपत्तीचा सर्वनाश झाला, वा शिरच्छेदाचा प्रसंग आला, तरी लिंगपूजा महाव्रताला माहेश्वराने त्यागू नये. लिंगपूजामकृत्वा तु येन भुञ्जन्ति मानवाः, तेषां महात्मनां हस्ते मोक्षलक्ष्मीरुपस्थिता. किमन्यैर्धर्मकलिलै कीकशार्थप्रदायिभिः, साक्षान्मोक्षप्रदशम्भो धर्मो लिंगार्चनात्मकः. लिंगपूजा केल्या वीण, जेन करती अन्नग्रहण, मोक्षलक्ष्मी करी पूर्ण वास त्यांच्या हातात. तळहातावरील आवळा, जैसा स्पष्ट दिसतो डोळा, तैसा मोक्ष लिंगनिष्ठाला असे सहज सुलभ. लिंगार्चनात्मक धर्म जाण, करी साधकासी मोक्ष प्रदान. मग अन्य धर्माचे प्रयोजन, काय क्षुद्र फलदात्या. अर्पितेनान्नपानेन लिंगे नियमपूजिते, ये देहवृत्तिं कुर्वन्ति महामाहेश्वरायते. चिन्मये शाङ्करे लिंगे
स्थिरं येषां मनः सदा विमुक्तेतरसर्वार्थं ते शिवा नात्र संशयः। इष्टलिंग पूजेनंतर जाण अन्नोदक करीती लिंगार्पण त्यांचे सेवन करूनी भरण पोषण जे करीती देहाचे स्वर्गादी तुच्छ फलाशा त्यागून जे चिन्मय इष्टलिंगात निमग्न तेची माहेश्वर जाण भूरुद्रची निसंशय। लिंगे यस्य मनोलीनं लिंगस्तुतिपरा च वाक् लिंगार्चनपरो हस्तौ सरुद्रो नात्र संशयः। लिंगनिष्ठस्य किं तस्य कर्मणा स्वर्गहेतुना नित्यानन्दशिवप्राप्तिः यस्य शास्त्रेषु निश्चिता। लिंगनिष्ठा परं शान्तं भूतिरुद्राक्षसंयुतं प्रशंसन्ते सदा कालं ब्रह्माद्या देवता मुदा। लिंग ध्यानात रमले मन वाणी लिंग स्तुतीत लीन लिंग पूजेत हस्त निमग्न ऐसी त्रिकरणे लिंगनिष्ठ ऐसा लिंगनिष्ठ माहेश्वर भूतलीचा साक्षात शंकर यात संशय नसे तिळभर। मुनिवर्य अगस्त्या लिंगनिष्ठ माहेश्वरा प्रत नित्यानंद शिवप्राप्ती निश्चित वेदागम पुराणे समस्त ऐसे गरजूनी सांगती। जाने स्वर्गची लाभे मात्र ती कर्मे आणिक अग्निहोत्र ते त्याने करण्याचे किंचिन मात्र प्रयोजन नसेची। जो भस्म रुद्राक्षांकित लिंगनिष्ठ राग द्वेष रहित अशा माहेश्वरासी समस्त ब्रह्मादिदेव प्रशंसिती। हे जहाले लिंगनिष्ठास्थल आता पूर्वाश्रय निरसनस्थल विवरितो चित्तवृत्ती निश्चल एकवटूनी ऐकतू। पूर्वाश्रय निरसनस्थल लिंगैकनिष्ठहृदयः सदा माहेश्वरो जनः पूर्वाश्रयगतान् धर्मान् त्यजेत् स्वाचाररोधकान् स्वजातिकुलजान् धर्मान् लिंगनिष्ठा विरोधिनः त्यजन्माहेश्वरो ज्ञेयः पूर्वाश्रयनिरासकः। आचार विचारांशी प्रतिकूल ऐसे पूर्वाचार प्राकृत सकळ लिंगनिष्ठ माहेश्वराने समूळ सर्वतोपरी त्यागावे। लिंग दीक्षे आधी जाण तो असेल ब्राह्मण अथवा आन जन्म मरणादी सूतके पालन असेल पूर्वी करीत। परी लिंग दीक्षेनंतर पूर्वकर्मे त्यागितो सत्वर ऐसा असे जो माहेश्वर तो पूर्वाश्रय निरासक। लिंगनिष्ठ माहेश्वरा लागून सूतक पालनाचे नाही कारण लिंगाचारासी विरोध म्हणून पूर्वकर्मे त्यागावी। शिवसंस्कारयोगेन विशुद्धानां महात्मनां किं पूर्वकालिकैर्धर्मैः प्राकृतानां हि ते मताः।
शिवसंस्कारयोगेन शिवधर्मानुषङ्गिणाम् प्राकृतानां न धर्मेषु प्रवृत्तिरुपपद्यते। शिवदीक्षा संस्कारामुळे ज्याचे किल्मिष मालिन्य पळाले, त्याचे देह मन सगळे झाले अत्यंत परिशुद्ध। लिंग पूजा एकमेव हेची ज्याचे असे ध्येय, त्याने संध्या श्राद्धादी कार्य करण्याचे नाही कारण। जो माहेश्वर शिवाचाररत, त्याची प्राकृत आचार धर्मात प्रवृत्ती न होय किंचित शिवसंस्कारा कारणे। विशुद्धा प्राकृताश्चेते द्विविधा मानुषा स्मृताः शिवसंस्कारिणः शुद्धा प्राकृता इतरे मताः। वर्णाश्रमादिधर्माणां व्यवस्था हे द्विधा मता। एका शिवेन निर्दिष्टा ब्रह्मणा कथिता परा। शिवोक्तधर्मनिष्ठा तु शिवाश्रमनिषेविणाम् शिवसंस्कारहीनानां धर्मः पैतामहः स्मृतः। विशुद्ध आणि प्राकृत असे दोन भेद मानवात। जे शिवसंस्कार युक्त ते मानव विशुद्ध, ज्यांच्या देह मनास नाही संस्काराचा स्पर्श, ते मानव मात्र अशेष प्राकृत ऐसे जाणावे। धर्मचिन्ह न देही मुळी, गंधभस्म नाही भाळी। मातृगर्भातून जैसा भूतळी, आला तसाची कोरडा। जैसे निसर्गाने पाठविले, तैसेच जीवन घालविले। आहार निद्रा मैथुनी भरले, त्याचे सर्व जीवित सार। मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति, या उक्ती समजीवन रीती। अशा मनुष्यासी म्हणती शास्त्रे प्राकृत मानव। वर्ण आश्रमादी जाण, त्यांच्या व्यवस्थेचे प्रकार दोन। एक उपदिष्ट शिवाकडून, दुसरी कथिली ब्रह्मदेवे। जे शिवाचारनिष्ठ भक्त, त्यांना शिवोक्त आश्रमधर्म उचित। शिवसंस्कारहीन जे लोक प्राकृत, त्यांना ब्रह्मोक्त आचार। जे युक्त शिवसंस्काराने, त्यांची सदैव संगत करणे। करू नये माहेश्वराने संगत प्राकृत जनांची। करिता प्राकृत लोकसंग, निष्ठा होऊ पाहे भंग। म्हणून सदैव सत्संग, जाणीवपूर्वक करावा। शिवसंस्कारयुक्तेषु जातिभेदो न विद्यते। काष्ठेषु वह्निदग्धेषु यथा रूपं न विद्यते। तस्मात् सर्वप्रयत्नेन शिवसंस्कारसंयुतः जातिभेदं न कुर्वीत शिवभक्ते कदाचन। काष्ठे जळता अग्नीत, ती अग्निरूप होती समस्त। त्यांचे वेगळेपण किंचित उरेची ना मागुते। विस्तव हाती घेऊन, ही बाभूळ हा आम्र हे चंदन। ऐसे सांगू शकेल कोण, सर्व झाले अग्निरूप। तैसा शिवसंस्कार होता, पूर्वीची जाती न उरे तत्वता। तो केवळ वीरशैव आता आहे ऐसे मानावे।
जे शिवसंस्कार संपन्न त्यांनी सर्व प्रयत्ने करून मानावा जातिभेद अप्रमाण तो कदापि करू नये. शिवाचारावीण अन्य त्यागणे पूर्वाचार संपूर्ण हेची पूर्वाश्रय निरसन स्थल जाणावे अगस्त्या. आता सर्वाद्वैत निरसन स्थल निरूपितो तुझ लागून करणी साठवूनी प्राण सावध चित्ते ऐकावे. सर्वाद्वैत निरसन स्थल पूज्य पूजकयोर्लिंग जीवयोर्भेदवर्जने पूजा कर्माद्य संपत्ते लिंगनिष्ठा विरोधतः. सर्वाद्वैत विचारस्य ज्ञानाभावे व्यवस्थिते भवेन्माहेश्वरः कर्मी सर्वाद्वैत निरासकः. प्रेरकं शङ्करं बुद्ध्वा प्रेर्यमात्मानमेव च भेदात्तं पूजयेन्नित्यं न चाद्वैतपरो भवेत्. जीव हा शिवाचा अंश ही आगमोक्ती सत्यविशेष तरी तीन ये प्रत्ययास साधनेच्या आरंभी. शिवजीवात मानिता अभेद लिंगनिष्ठेसी येई बाध. पूज्य पूजक हा संबंध द्वैतामुळेच शोभतो. उपास्य परशिव महान आपण भक्त लहान याची भावनेने पूजन घडे इष्टलिंगाचे. जैसी पर्वत पायथावरून पाहता सृष्टी दिसे लहान पाहता पर्वत माथ्यावरून तीच दिसे विशाल. तैसे ऐक्यस्थली जाता साधक अनुभवासी येई शिव एक. परी प्रारंभी भेद अनेक असती दृष्टी सामोरी. म्हणून माहेश्वर स्थलात पूजनास्तव मान्य द्वैत अद्वैत निरासक तेथ होतो जाण माहेश्वर. बुद्धीचा प्रेरक शिव आपण प्रेरणा घेतो जीव. ऐसी ठेवूनी भेद जाणीव नित्य करावी लिंग पूजा. पूज्य पूजक हा भाव जागा चित्ती असावा सदैव. म्हणून माहेश्वराने सर्वथैव अद्वैतनिष्ठ होऊ नये. पतिः साक्षान्महादेवः पशुरेष तदाश्रयः. अनयो स्वामिभृत्यत्वम् अभेदे कथमिष्यते. साक्षात्कृतं परं तत्त्वं यदा भवति बोधतः तदाद्वैतसमापत्तिः ज्ञानहीनस्य न क्वचित्. शिवत्रैलोक्यपती सत्य जीव पशु त्याचा आश्रित असे स्वामी सेवक संबंध दोघात नसे तेथे अभेद. तेथे अद्वैत कैसे असेल ते मानिता पूजा कर्म सरेल. म्हणून स्वामी भृत्य भावे सर्व काळ लिंग पूजन करावे. श्री गुरुचा बोध होता घडे शिव साक्षात्कार तत्वता. मग लाभे शिवभक्ता अद्वैत सिद्धी तत्काळ. ज्ञानहीन पुरुषास अद्वैताचा न लाभे अंश. जोवरी प्राप्त न सामरस्य तोवरी पूजा कर्म करावे. भेदस्य कर्म हेतुत्वात् व्यवहारः प्रवर्तते.
लिंगपूजादिकर्मस्थो न चाद्वैतं समाचरेत् पूजादिव्यवहारस्यात् भेदाश्रयतया सदा लिंगपूजा परस्तस्मात् नाद्वैते निरतो भवेत् शिवजीव भेदा कारणे शिवपूजादि घडती कर्माचरणे यास्तव लिंगनिष्ठ माहेश्वराने अद्वैत न मानावे सर्वथा करिता भेद निरंतर चाले लिंगपूजा व्यवहार म्हणून लिंगनिष्ठ जो माहेश्वर त्याने अद्वैतासक्त न भावे एकची मी आणि शिव ऐसा निरर्थक गर्व करून लिंगपूजा सर्वथैव त्यागू नये कदापि लिंगावरील भक्ती पूर्ण व्यक्त भावी क्रियेतून म्हणून लिंगपूजा परायण असावे माहेश्वराने लिंगपूजा करिता करिता षटस्थल सोपाने चढून जाता ऐक्यस्थली येई हाता शिवाद्वैत भक्ताच्या द्वैत आणि अद्वैत यांचा समन्वय वीरशैव सिद्धांतात म्हणून द्वैताद्वैत मत यास ज्ञाते संबोधिती म्हणून माहेश्वर स्थली शिव भक्त ही तत्वे वेगळी जाणून भेदभावाने केली पाहिजे जाण लिंग पूजा त्यासाठी सर्व अद्वैत निरसन हे स्थल तुझ केले कथन आता आव्हान निरसन स्थल हे तुझ निरूपितो आव्हान निरसन स्थल लिंगार्चन परशुद्धः सर्वाद्वैतनिरासकः स्वेष्टलिंगे शिवाकारे न तमावाहयेच्छिवम् यदा शिवकलायुक्तं लिंगं दद्यान्महागुरुः तदारभ्य शिवस्तत्र तिष्ठत्याह्वानमत्र किम् जो शुद्ध लिंग पूजा परायण जाने केले सर्वाद्वैत निरसन त्या माहेश्वराने शिवासी आवाहन लिंग पूजेत करू नये दीक्षा प्रसंगी इष्टलिंगात गुरुने शिवासी केले स्थापित शिव अखंड वसे लिंगात तेव्हापासून जाणावे म्हणून करिता लिंग पूजन शिवासी पुन्हा आवाहन करण्याचे नाही कारण सत्य जाण अगस्त्या ससंस्कारेषु लिंगेषु सदा सन्निहितः शिवः तत्राह्वानं न कर्तव्यं प्रतिपत्तिविरोधकम् नाह्वानं न विसर्गञ्च स्वेष्टलिंगे तु कारयेत् लिंगनिष्ठा परो नित्यम् इति शास्त्रस्य निश्चयः गुरु संस्कारित इष्टलिंगात शिवाचा वास असे सदोदित तेथे पुन्हा आवाहन शिवाप्रत करणे भक्ती विरोधी जो गृही राहतो मुळात त्यासच म्हणावे ये गृहात ऐसे घडेल विपरीत शिवासी करिता आवाहन करिता इष्टलिंग पूजन शिवासी करू नये आवाहन आणि करू नये विसर्जन असा शास्त्र निर्णय असे आता अष्टमूर्ती निरसन स्थल तुझला निरूपीन करी सावध चित्ते श्रवण मुनिवर्य अगस्त्या
अष्टमूर्ती निरसनस्थल यथात्मशिवयोरैक्यं न मतं कर्मसङ्गिनः तथा शिवात् पृथिव्यादे अद्वैतमपि नेष्यते पृथिव्याद्यष्टमूर्तित्वम् ईश्वरस्य प्रकीर्तितम् तदधिष्ठातृभावेन न साक्षादेकभावतः लिंगनिष्ठ माहेश्वर साधक शिवजीवात न मानी ऐक्य तैसेची अष्टमूर्ती पृथिव्यादिक यासीही शिवरूप मानिना शिव आणि अष्टमूर्ती जाण या परस्परापासून भिन्न पूज्य पूजक भावासी बाधक म्हणून त्यांचा अमान्य भेद परशिवाच्या मूर्ती अष्ट कोण कोण त्या ते सांगतो स्पष्ट पृथ्वी आप तेज श्रेष्ठ वायू आकाश सूर्य तो चंद्र आणि आत्मा जाण या अष्टमूर्ती महान या अष्टशिवरूपांचे पूजन करती जन सर्वत्र परी येथे माहेश्वर स्थली त्यांची पूजा निषेधिली जर ही शिवरूपे पूजिली तर भक्त होई विचलित इष्टलिंग हेची केवळ शिवरूप मानूनी भक्त सकल पूजा करून इच्छितो फळ शिवजीव सामरस्याचे म्हणून शिव अष्टमूर्तीत अधिष्ठातृभावे वास्तव्य करीत अष्टमूर्ती शिव नवे साक्षात ऐसे मानिले पाहिजे आत्मा राहतो शरीरात तैसा शिव बसे अष्टमूर्तीत ऐसे जाणून करीतो भक्त अष्टमूर्ती निरसन पृथ्व्यादिकमिदं सर्वं कार्यं कर्ता महेश्वरः नैतत्साक्षान्महेशोऽयं कुलालो मृत्तिका यथा पृथिव्याद्यात्मपर्यन्त प्रपञ्चो ह्यष्टधा स्थितः तनुरीशस्य चात्मायं सर्वतत्त्वनियामकः जैसा कुंभार मृत्तिके पासून घट आदी वस्तू करीतो निर्माण घट हे कार्य कुंभार कारण ऐसा दो होत संबंध तैसे अष्टमूर्ती हे कार्य जाण शिव हे त्यांचे निर्मिती कारण कार्य कारण संबंध म्हणून त्यांचा अमान्य भेद अष्टधा प्रपंच हे शिव शरीर त्यांचा प्रेरक साक्षी शंकर देह देही भाव व्यवहार म्हणून संबंध विशेषः शरीरभूतादे तस्मात् प्रपञ्चात् परमेष्ठिनः आत्मभूतस्य देवस्य नाभेदो न पृथक् स्थितिः अचेतनत्वात् पृथ्व्यादे अज्ञत्वादात्मनस्तथा सर्वज्ञस्य महेशस्य नैकरूपत्वमिष्यते इति यश्चिन्तयेन्नित्यं पृथ्व्यादेरष्टमूर्तितः विलक्षणं महादेवं सोऽष्टमूर्तिनिरासकः येतसे जे आपुल्या प्रत्ययाला ते विश्व हा शिवाचा देह झाला
त्याच्या अंतर्यामी वसला शिव आत्मा रूपाने. विश्व म्हणजे अष्टमूर्ती जाण, त्या शिवापासून असती भिन्न. भिन्न असूनही त्या भिन्न शिवासी असती जाणाव्या. मृत्तिकेचा असे घट आणि तंतुपासून विणला पट. घट आणि पट या दोन्हीत अत्यंत भेद असे हो. तैसा भेद अत्यंत नसे शिव आणि विश्वात. आत्मा वसे शरीरात तैसा भेद जाणावा. पृथ्व्यादी महाभूते अचेतन, शरीरस्थ जीवात्मा किंचित ज्ञानवान. नसे शिव विश्व जीव समान, म्हणून ते वेगळे. पृथ्वी आदी अष्टमूर्तींहून शिव वेगळा विलक्षण. ऐसे जो माहेश्वर करी चिंतन, तो अष्टमूर्ती निरासक. हे झाले अष्टमूर्ती निरसन स्थल. आता सर्वगत निरसन स्थल, ते विवरितो अवधारी कोमल. मनाने ऋषी अगस्त्या. सर्वगत निरसन स्थल. सर्वगत्वे महेशस्य सर्वत्राराधनं भवेत्. न लिंगमात्रे तन्निष्ठो न शिवं सर्वगं स्मरेत्. सर्वगोपे स्थितः शम्भुः स्वाधारे हि विशेषतः. तस्मादन्यत्र विमुखः स्वेष्टलिंगे यजेच्छिवम्. शिव सर्वत्र व्याप्त म्हणजे असे सर्वगत. हे असेल जरी सत्य तरी इष्ट न पूजेस्तव. जरी शिव सर्वत्र आहे तरी त्यासी कोठे कोठे पूजावे. वृक्ष पर्वत सूर्यादी पूजावे. लागेल सर्व विश्वची म्हणून इष्टलिंगची स्वभावे. शिवस्वरूप मानावे आणि शिवासी नित्य पूजावे. इष्टलिंग रूपातची सर्वव्यापक शिव आहे. विशेषत्वाने इष्टलिंगात राहे. अन्य स्थानी त्यासी न पाहे माहेश्वर कदापि. शिवः सर्वगतश्चापि स्वाधारे व्यज्यते भृशम्. शमी गर्भे यथा वह्निः विशेषेण विभाव्यते. सर्वगत्वं महेशस्य सर्वशास्त्रविनिश्चितम्. तथाप्याश्रयलिंगादौ पूजार्थमधिका स्थितिः. जैसे सर्व वृक्षांमधून अग्नी असे विद्यमान. परिशमी वृक्षातून प्रकटतो विशेषत्वाने. तैसा सर्वव्यापी शिव भगवान. इष्टलिंग त्याचे आश्रयस्थान. त्याच ठाई विशेषे करून तो प्रकट होतसे. सर्वव्यापक असे महेश्वर हे मानिती शास्त्रे थोर. परी तो गुरुलिंग जंगमात स्थिर पूजेसाठी राहतो. नित्यं भासितदीयस्त्वं याते रुद्रशिवातनोः. अघोरा पापकाशीति श्रुतिराह सनातनी. तस्मात् सर्वप्रयत्नेन सर्वस्थानपराङ्मुखः. स्वेष्टलिंगे महादेवं पूजयेत् पूजकोत्तमः. शिवस्य सर्वगत्वेऽपि सर्वत्र रतिवर्जितः.
स्वेष्टलिङ्गे यजन् देवं सर्वगत्वनिरासकः रुद्रा तुझे लिंगरूप शरीर मंगल निर्दोष अभयंकर त्यात प्रकाशतोसी निरंतर ऐसे श्रुती वचन असे शिवाचे विशेष वास्तव्य असे इष्टलिंगात सदैव या वेद वचनावर सर्वथैव श्रद्धा माहेश्वराची न पाहता स्थानी अन्य इष्टलिंगातची शिव जाणून निरंतर लिंग पूजन माहेश्वराने करावे परशिव व्यापक असून त्याची अन्य रूपे दुर्लक्षून जो इष्टलिंगातची शिवपूजन करीतो सर्वगत निरासक आता शिवजगन्मय स्थल तुझसाठी विवरितो सकल तू शुद्धांतःकरणी निर्मल ऐक अगस्त्य मुनिवरा शिवजगन्मय स्थल पूजाधौ नियम्यत्वात् लिङ्गमात्रे स्थितं शिवम् पूजयन्नपि देवस्य सर्वगत्वं विभावयेत् यस्मादेतत्समुत्पन्नं महादेवाच्चराचरम् तस्मादेतन्न भिद्येत यथा कुंभादिकं मृदः शिव असे विश्वात व्यापून परिपूजा समयी तो भक्ताधीन जो प्रकाशतो इष्टलिंगातून तो प्रकाश रूप सर्वव्यापी शिवापासून झाले उत्पन्न ते चराचर विश्व शिवाची अभिन्न मृत्तिकेचा घडा मृत्तिकेपासून जसा नसेची वेगळा मृत्तिका घड्याचे उपादान कारण कर्ता कुंभार हे निमित्त कारण विश्वाचे निमित्तोपादान कारण शक्ती विशिष्ट शिवब्रह्म म्हणून शिवापासून पाही विश्व हे सर्वथा वेगळे नाही शिवकारण विश्वकार्य ही दोन्ही असती एकरूप शिवतत्त्वात् समुत्पन्नं जगदस्मान्न भिद्यते फेनोर्मे बुद्बुदाकारं यथा सिन्धोर्न भिद्यते यथा तन्तुभिरुत्पन्नः पटस्तन्तुमयस्मृतः तथा शिवात् समुत्पन्नं शिव एव चराचरम् फेस लाटा बुडबुडे सकळ हे समुद्र रूपची केवळ तैसे शिवापासून उत्पन्नले अखिल विश्व हे शिवरूपची तंतूंचे वस्त्र विणले तंतू आणि वस्त्र नाही वेगळे तैसे चराचर जग सगळे शिवरूप सर्वथा आत्मशक्तिविकासेन शिवो विश्वात्मना स्थितः कुटीभावाद्यथा भाति पटस्वस्य प्रसारणात् तस्माच्छिवमयं सर्वं जगदेतच्चराचरम् तदभिन्नतया भाति सर्पत्वमिव रज्जुतः जैसे वस्त्र ताणल्यावर ते धरी तंबूचा आकार तैसा आत्मशक्ती विकासे शंकर धारण करी विश्वरूप अंधारात पाहता दूर
तो भासे सर्परूपाकार तैसा शिव होऊनी निर्विकार अभिन्न दिसे विश्वासी चराचर विश्वरूपात शिवची प्रकाशतो सदोदित हे जाणून घ्यावे सत्य माहेश्वर स्थली साधकाने रज्जौ सर्पत्ववद्भाते शुक्तौ च रजतत्ववत् चोरत्ववदपि स्थाणौ मरीच्याञ्च जलत्ववत् गन्धर्वपुरवद्व्योम्ने सच्चिदानन्दलक्षणे निरस्तभेदसद्भावे शिवे विश्वं विराजते पत्रशाखादिरूपेण यथा तिष्ठति पादपः तथा भूम्यादिरूपेण शिव एको विराजते दीर्घत्व रंगामुळे दोरी भासे सर्पाकार खरी शुभ्रवर्णामुळे रुपेरी शिंप दिसे चांदीच वृक्षबुंधा आकाराने भासे रात्री तस्कराप्रमाणे वाळवंटात उन्हाने भास होई मृगजळाचा वायूने सूर्यकिरणांनी ढगांचे आकार रंग क्षणोक्षणी बदलूनी भासती नयनी गंधर्व नगरे नभात तैसे शक्तिस्फुरणाने पाही सच्चिदानंद रूप शिवा ठाई हा विश्वप्रपंच सर्वही प्रकाशतो अभिन्नत्वे शाखा पर्ण पुष्प रूपाने एक वृक्षची उभा डौलाने तैसा शिव स्वशक्ती योगाने पृथ्व्यादी रूपाने प्रकाशे म्हणून आनंदाचा गाभा शिवची विश्वरूपात उभा अनंत ब्रह्मांडातून प्रभा केवळ त्याची फाकते हेच शिव जगन्मय स्थल आता माहेश्वर स्थलातील अंतिम स्थल ते भक्त देहिक लिंग स्थल श्रवण करी आवडीने भक्त देहिक लिंग स्थल समस्त जगदात्मापि शंकरः परमेश्वरः भक्तानां हृदयाम्भोजे विशेषेण विराजते कैलासे मंदरे चैव हिमाद्रौ कनकाचले हृदयेषु च भक्तानां विशेषेण व्यवस्थितः शिवप्रपंचाचे अधिष्ठान तो राहिला विश्वव्यापून परिविशेषत्वाने त्याचे स्थान वास्तव्याचे कोणते परशिव ब्रह्म परमेश्वर त्याने व्यापिले सर्व चराचर भक्त हृदय कमळी तो स्थिर विशेषत्वाने विराजतो तो वसतो कैलासात मंदराचली हिमालयात मेरू पर्वती ज्योतिर्लिंगात तीर्थस्थळी ही नांदतो परी जेथे शिवकीर्तनी भक्त डोलती नामस्मरणी शिवनाम घोष घुमे गगनी तेथे नांदतो शंकर शिवकथा ऐकता कानी ज्याच्या नयनी भरे पाणी ज्याचे अंतर ये उचंबळुनी तेथे नांदतो शंकर गळा रुद्राक्षांच्या माळा भस्मे भूषविले भाळा शिवनामाचा जेथे चाळा तेथे नांदतो शंकर भजन पूजनाच्या छंदे ज्याचे हृदय डोले मोदे शिव शिव म्हणता मध्येच स्फुंदे तेथे नांदतो शंकर शिव वसतो सर्व ठाई परी विशेषे भक्त हृदयी यात संदेह नाही नाही
किंचित हि अगस्त्या सर्वात्मापि परिच्छिन्नो यथा देहेषु वर्तते तथा स्वकीयभक्तेषु शङ्करो भासते सदा नित्यं भाति त्वदीयेषु याते रुद्रशिवातनुः अघोरा पापकाशीति श्रुतिराह सनातनी सर्वव्यापक परमेश्वर देव दानव आणिक नर यांच्या शरीरात स्थिर राहे प्रतिबिंब रूपाने तैसा चितो भक्त हृदयात सर्वदा असे प्रकाशित तो अपरिच्छिन्न परिदेहात परिच्छिन्न भासतो लिंगरूप तुझे रुद्र शांत आणि कल्याणप्रद नाशी पातके अभद्र सदा प्रकाशे भक्त हृदयी ऐसे श्रुतींचे वचन ते मानावे लागे प्रमाण सर्वव्यापक शिवजाण भक्त हृदयी राहतो विशुद्धेषु विरक्तेषु विवेकिषु महात्मसु शिवस्तिष्ठति सर्वात्मा शिवलाञ्छनधारिषु नित्यं सन्तोषयुक्तानां ज्ञाननिर्धूतकर्मणाम् माहेश्वराणामन्तस्थो विभाति परमेश्वरः विशुद्ध विरक्त षट्स्थल ज्ञानी चरमूर्तींच्या हृदयस्थानी शुकादी महात्म्यांच्या अंतःकरणी शिवनित्य राहतो विभूती रुद्राक्षादी शिवभूषणे जे करीती धारण अतिप्रेमाने त्या शिवभक्तांची हृदयस्थाने शिववासाने शोभती परंतु जे भक्तिविरहित हृदयी जो शिव विराजित त्याचे अस्तित्व किंचित त्यांना जाणवेचिना शिवज्ञानाने पापी लोपली संतोष नांदतो हृदय कमळी त्यांच्या ठाई चंद्रमौळी स्पष्ट होई प्रतीत अन्यत्र शम्भोरतिमात्र शून्यो निजेष्टलिङ्गे नियतान्तरात्मा शिवात्मकं विश्वमिदं विबुध्यन् माहेश्वरोऽसौ भवति प्रसादी शिवा वाचूनी अन्य देवात प्रेम न ठेवतो किंचित इष्टलिंगासी अर्चितो सतत चित्त एकाग्र करूनी दृष्टी पुढे जे विश्वचराचर ते अवघे शिवरूप साचार ऐसे मानितो जो माहेश्वर तोच होतो प्रसादी असे हे भक्त देही कलिंगस्थल येथे संपले माहेश्वर स्थल आता प्रसादी स्थलाची वाटचाल तुझ लागी सांगेन शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त दशमोऽध्याय पूर्णः ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्मनिर्णये
श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामणौ अंगस्थलांतर्गत माहेश्वर स्थले माहेश्वर प्रशंसादि नवविध स्थल प्रसंगो नाम दशमः परिच्छेदः। श्री शिवार्पणमस्तु।